आई मेथी चिकनची रेसिपी सांग ना. छान. मेथी चिकन करायला शक्यतो बोनवालं चिकन घ्यायचं मीडियम साईजचं. बोनलेसचं त्याचं एवढं चांगलं वाटत नाही खायला. त्यामुळे बोनवालं चिकन घे 1 किलो. आणि 1 किलो चिकन असेल तर त्याला एक मेथीची जुडी छोटी, खूप मोठी नको, एक मीडियम साईज मेथीची जुडी घ्यायची त्याला. आणि चिकन स्वच्छ धुवून त्याला किंचित हळद आणि मीठ असं लावून एक अर्धा तास ठेवायचं. आणि मेथी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यायचा. आणि आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर त्याचं जे वाटण आपण वाटतो थोडंसं, तसं ते वाटून बाजूला ठेवायचं. आणि मग तेलामध्ये थोडं जास्ती तेल घेऊन त्याच्यामध्ये सुरुवातीला जिरं घालायचं. आणि बारीक चिरलेला एकदम तो कांदा असतो तो घालायचा. मग कांदा थोडा परतून झाला की आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबिरीची पेस्ट केलेली ती घालायची, ती परतून घ्यायची. आणि ती झाली की मग त्याच्यामध्ये मेथी घालायची चिरलेली. आणि थोडं मेथीला पाणी सुटलं की मग मॅरिनेट केलेले हळद मीठ लावलेले जे मेथी ह्याचे चिकनचे तुकडे आहेत तर ते त्याच्यामध्ये घाल. त्याच्यावर आणखीन थोडंसं परत मीठ घाल, किंचित हळद घाल, धन्या जिऱ्याची पूड आणि गरम मसाला कुठला आपण जो कुठला वापरतो तो गरम मसाला घ्यायचा. आपला नेहमीचा तो साऊथ इंडियन मसाला तोही थोडा घालायचा. आणि चांगलं सगळं व्यवस्थित मिक्स करून एक 5 मिनटं पाणी न घालता परतून घ्यायचं. आणि मग ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून वाफेवर चिकन शिजवायचं, कारण ह्याला आपल्याला ग्रेव्ही नाही बनवायची, ड्राय चिकन होणार आहे हे. त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं. ते पहिलं पाणी आटलं की परत थोडंसं घालायचं. आणि असं करून ते पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं. आणि एक जवळजवळ एक 20-25 मिनटं झाली की पाणी त्यातलं आटेल सगळं. झाकण काढून घ्यायचं म्हणजे पाणी पटकन आटेल. आणि पूर्ण चिकन शिजलं की मग अगदी बंद करायच्या आधी त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचं, चाट मसाला घालायचा आणि कोथिंबीर घालायची. आणि चांगलं मिक्स तो मेथीची भाजी सगळी त्याला चिकनला लागेल असं झालं की मग गॅस बंद करायचा. आणि लिंबू पिळल्यावर फार वेळ चिकन ठेवायचं नाही गॅसवर.